पत्नीच्या विरहातून नशेच्या आहारी गेलेल्या मोहम्मद हमीद अहमद या सराईत चोरट्याला अखेर सिडको पोलिसांनी गजाआड करत त्याच्याकडून 9,80,000 रुपये किमतीच्या चोरीच्या तब्बल 15 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। सिडको पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांनी स्वतः तपासाची चक्र फिरवत त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळवली आणि विशेष पथकासह सनी सेंटर पिसादेवी रोड येथे सापळा लावला। मिळालेल्या माहितीप्रमाणे एक संशयित त्या ठिकाणी एक विना क्रमांकाची HF डिलक्स गाडी विक्रीकरिता घेऊन आला। सिडकोचे अधिकारी आणि अंमलदार यांनी जागीच पकडून त्यास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली। त्याच्या ताब्यातील मोटरसायकलसह पोलीस स्टेशन येथे आणून सखोल विचारपूस केली असता त्याने आपले नाव मोहम्मद हमीद असे सांगितले। तर त्यास अधिक विचारपूस केली असता अशी माहिती मिळाली की मोहम्मद हमीद अहमद या तरुणाला त्याच्या पत्नीच्या विरहामुळे नशेची सवय लागली। तर नशेसाठी पैसे कमी पडत असल्याने याने चक्क दुचाकी चोरण्याचा निर्णय घेतला। तर मोहम्मद याने 1-2 नाही तर चक्क 15 दुचाकी चोरण्याचा उघडकीस आलाय।